नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आज आपण वनरक्षक भरतीसाठी जे 2023 ला झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपला WhatsApp ग्रुप देखील आहे. या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करायचं आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, जागतिक प्राणी सुरक्षा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, काय विचारलाय प्रश्न, जागतिक प्राणी सुरक्षा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर 4 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जागतिक प्राणी सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाविषयी काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स देखील घेतलेले आहेत पहा. तर त्या पॉइंट्समध्ये आपण सर्वात पहिला पॉइंट काय आहे, 4 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जागतिक प्राणी सुरक्षा दिन असतो. 29 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक हृदय दिन असतो. आणि 15 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक ग्राहक हक्क दिन असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, आदिम समाजातील व्यापारांच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात? ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाणघेवाण होत असे. पहा, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. तर व्याख्या कशाच्या बाबतीमध्ये संबंधात आहे? आदिम समाजातील व्यापाराच्या सुरुवातीच्या स्वरूपाला काय म्हटलं जातं? ज्यामध्ये वस्तूंची पैसा न देता त्या वस्तूंची देवाणघेवाण होत असे तर त्याला म्हटलं जात होतं पर्याय क्रमांक 1 तर वस्तू विनिमय प्रणाली. पहा, याविषयी काही इम्पॉर्टन्स पॉइंट कोणते कोणते आहेत? तर आदिम समाजातील व्यापाराच्या सुरुवातीच्या स्वरूपाला वस्तू विनिमय प्रणाली असं म्हटलं जायचं, ज्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण होत असे. प्राचीन काळी व्यापारी एक वस्तू विनिमय प्रणाली म्हणून सुरू झाला होता, तर ज्यामध्ये लोक वस्तूंची दुसऱ्या वस्तूशी देवाणघेवाण करत असतात. आणि काही आदिम समाज त्यांना चलन म्हणून शेल आणि मोती देखील वापरत होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दमनगंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत उगम पावते? या ठिकाणी मित्रांनो, नदी आणि त्यांचं उगमस्थान यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. दमनगंगा नदी कोणत्या पर्वत रांगेमध्ये उगम पावते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर सह्याद्री पर्वत रांगेमध्ये उगम पावते पहा दमनगंगा नदी. तर याच्याविषयी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. तर दमनगंगा नदी जी आहे ही सह्याद्री पर्वत रांगेमध्ये उगम पावते. दमनगंगा ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी एक नदी आहे. दमनगंगा ही जी नदी आहे ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून जाते. दमनगंगा नदीला दावन नदी देखील असं म्हटलं जातं आणि ही पश्चिम भागातील एक महत्वाची नदी देखील आहे. उगम कोणत्या ठिकाणी पावते पहा, सह्याद्री पर्वत रांगेमध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, राज्यघटनेवरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर काय आहे प्रश्न, परत एक वेळा पहा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर तो भाग आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर भाग 4A हा जो भाग आहे या भागामध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यामध्ये सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत हे जोडण्यात आले होते आणि भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख हा अनुच्छेद 51A मध्ये करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोण करते? पहा, आपल्याला काय विचारलंय की उपराष्ट्रपतींची निवड विचारलेली आहे, खालीलपैकी कोण करतं? तर मित्रांनो, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की उपराष्ट्रपती जे आहेत हे पर्याय क्रमांक 4 तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे जे सदस्य असतात हे मिळून उपराष्ट्रपती यांची निवड करत असतात.
हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये घेतला होता. त्यामध्ये जवळपास 55% विद्यार्थ्यांनी उत्तर जे आहे हे भारताचे राष्ट्रपती दिलं होतं. तर लक्षात ठेवायचंय, उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांचे जे सदस्य असतात यांच्याद्वारे केली जाते. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात. आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 66 हे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल आपल्याला माहिती देत आहे. अनुच्छेद अनुच्छेद 63 नुसार भारताचा उपराष्ट्रपती असला पाहिजे आणि अनुच्छेद 66(1) नुसार उपराष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या सदस्यांकडून निवडला जातो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे 2023च्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली होती? सुवर्ण पदके म्हणजेच काय तर गोल्ड मेडल. विचारलंय कधी आपल्याला 2023च्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये यामध्ये कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असा आहे की त्यांनी सर्वात जास्त सुवर्ण पदक जिंकली होती? तर ती आहे पर्याय क्रमांक 4 जम्मू आणि काश्मीर हे राज्य. तर मित्रांनो, हे जे आहे हिवाळी खेलो इंडिया गेम्स हे 2023चे ठिकाण कोणतं होतं? गुलमर्ग या ठिकाणी. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर. आणि आता जो कालावधी होता तो 14 फेब्रुवारी 2023चा होता. यामध्ये जम्मू काश्मीर या राज्यानं किंवा केंद्रशासित प्रदेशानं सर्वात जास्त गोल्ड मेडल मिळवले होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ज्योतिराव गोविंदराव फुले अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या डॅश या पुस्तकामध्ये ब्राह्मणी वर्चस्वाखालील शूद्रांच्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचं सविस्तर वर्णन केलं आहे आणि त्यांची तुलना अमेरिकेतील आफ्रिकी अमेरिकी लोकांच्या गुलामगिरीशी केलेली आहे. प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे. एकामध्येच आपल्याला 2-3 प्रश्न हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न काय आहे? ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच कोण? तर महात्मा फुले यांनी कधी 1873 या वर्षी त्यांचं एक असं पुस्तक प्रकाशित केलं होतं की त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं होतं की ब्राह्मणी वर्चस्वाखालील जी शूद्र लोक आहेत त्यांच्या गुलामगिरीची ऐतिहासिक मूळ संकल्पना जी आहे त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेली आहे. आणि त्यांची जी तुलना आहे तर ती अमेरिकेतील जे आफ्रिकी आणि अमेरिकी लोक आहेत यांच्या गुलामगिरीशी केली होती. तर ते पुस्तक आहे पहा त्यांचं पर्याय क्रमांक 4 तर गुलामगिरी नावाचं हे पुस्तक. मित्रांनो, पुस्तक खूप महत्वाचं आहे आणि यामध्ये या वरील जेवढ्या काही दिलेल्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा समावेश केलेला आहे. पुस्तक प्रकाशित कधी केलं? तर 1873 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या IIT संस्थेने रस्ता अपघात रोखण्यासाठी संजय हे प्लॅटफॉर्म विकसित केलेले आहे? या ठिकाणी पहा, खालीलपैकी अशी कोणती IIT संस्था आहे की त्या संस्थेनं काय केलं आहे? रस्त्याचा अपघात रोखण्यासाठी संजय हे जे आहे हे एक प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर IIT मद्रास या संस्थेने. तर पहा, IIT मद्रासचे संजय हे प्लॅटफॉर्म रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारी संस्था तसेच आपत्कालीन वैद्यकीय पायाभूत सुविधांना मदत करू शकते. कोणता आहे पहा? IIT मद्रास. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळतो? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्वाचा आहे. आपल्याला प्रश्न हा 2-3 वेळा अल्टरनेट विचारला होता. त्या ठिकाणी प्रश्न असा विचारला होता की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघेही जर अनुपस्थित असतील किंवा गैरहजर असतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रपती म्हणून कारभार देशाचा कोण सांभाळत असतो? तर लक्षात ठेवायचंय ऑप्शन क्रमांक 4 तर भारताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत पाच सरन्यायाधीश तर ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जर दोघेही अनुपस्थित असले किंवा उपलब्ध नसल्यास ते देशाचे राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळत असतात. या ठिकाणी काय आहे पॉइंट्स पहा. राष्ट्रपतींच्या गैरहजेरीमध्ये उपराष्ट्रपती त्यांच्या परवानगीने कारभार पाहतात. जर राष्ट्रपती गैरहजर असले तर उपराष्ट्रपती त्यांचा कारभार पाहत असतात आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पुढील उपराष्ट्रपती पदावर व्यक्ती राष्ट्रपतींच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. जर राष्ट्रपती पद रिक्त झालं तर उपराष्ट्रपती जे आहेत तर हे राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात. म्हणजे दोघांचा अर्थ जवळपास सेम आहे. जर राष्ट्रपती अनुपस्थित असले किंवा त्यांचं पद रिकामं असलं तर उपराष्ट्रपती त्यांचं पद हे सांभाळू शकतो. जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघंही अनुपस्थित असले तर भारताचे सरन्यायाधीश हे भारताचे राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवींच्या टक्केवारीला काय म्हटले जाते? अर्थशास्त्रावरची विचारण्यात आलेली ही महत्वाची मित्रांनो व्याख्या होती. व्याख्या परत एक वेळा समजावून घ्या. व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवींच्या टक्केवारीला काय म्हटलं जातं? तर या टक्केवारीला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 राखीव ठेव गुणोत्तर असं म्हटलं जातं. याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स पहा. तर पॉइंट्समध्ये पहिला काय आहे? व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवींच्या टक्केवारीला राखीव ठेव गुणोत्तर असं म्हटलं जातं. राखीव प्रमाण हे जे आहे हे रोख राखीव प्रमाण अर्थातच कॅश रिझर्व्ह रेशो म्हणून देखील ओळखलं जातं. कॅश रिझर्व्ह रेशो सी. तर ही ठेवींची निर्धारित टक्केवारी आहे जी व्यापारी बँकांनी मध्यवर्ती बँकेच्या निर्देशानुसार तिच्याकडे राखीव स्वरूपात ठेवणे जे आहे हे गरजेचं असतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे आणि 2045 पर्यंत मंगळ ग्रहावर उतरण्याची योजना देखील त्यांनी आखलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2024च्या करंट अफेअर्स मधील आपण घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर दक्षिण कोरिया हा जो देश आहे या देशाने त्यांची नुकतीच अंतराळ संस्था जी आहे ही सुरू केली आहे आणि 2045 वर्षापर्यंत ठरवलं आहे की म्हणजे 2045 पर्यंत मंगळ ग्रहावरती उतरण्याच्या प्लॅनिंग आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत? पहा, प्रश्न आपल्याला परत एक वेळा अनुच्छेद किंवा राज्यघटनेवरती विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुच्छेद 29 आणि 30. तर अनुच्छेद 29 आणि 30 हे जे आहे तर हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कासंबंधातलं अनुच्छेद आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 29 अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाच्या संरक्षणाची हमी देतं, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांची स्थापना करणे आणि प्रशासन करण्याचा अधिकार हे अनुच्छेद 29 देतं. तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम 30 जे आहे हे अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देतं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकाच्या एकूण संख्येला त्या क्षेत्रातील हजाराच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्यास डॅश म्हणतात. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अजून एक व्याख्या देण्यात आलेली आहे. व्याख्या खूप महत्वाची आहे. पहा, व्याख्या काय आहे? विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला त्या क्षेत्रातील 1000 एककांच्या एकूण किंवा 1000 एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास काय म्हटलं जातं? तर त्याला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 3. तर तेव्हा त्याला जन्मदर असं म्हटलं जातं. जन्मदराची मित्रांनो ही व्याख्या आहे. लक्षात ठेवा, जन्मदर म्हणजे काय, व्याख्या आपल्याला परत एक वेळा या ठिकाणी मी डिस्प्ले करत आहे. तर एका वर्षात दर 1000 व्यक्तीमागे जिवंत व्यक्तींची संख्या म्हणजे जन्मदर होय. ही जी आहे ही खूप महत्वाची असणारी व्याख्या आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अंगामी ही डॅश राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे. पहा, कोणती आहे? अंगामी. विचारलं काय आहे आपल्याला की कोणत्या राज्यामध्ये आढळणारी जमात आहे? तर मित्रांनो, अंगामी ही जी आहे ही पर्याय क्रमांक 1 तर नागालँड या राज्यामध्ये मुख्यतः आढळते. अंगामी ही नागालँड राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे. ही नागा समाजाची एक मुख्य शाखा देखील मानली जाते. अंगामी परंपरेने त्यांची अंगामी भाषा त्यांची मातृभाषा म्हणून ते वापरतात. ते नागालँडच्या कोहिमा जिल्हा आणि दिसपूर जिल्ह्यात सोबतच्याच शेजारी मणिपूर राज्यात देखील राहतात. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, नागालँड. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मेगन हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? या ठिकाणी मेगन हे जे आहे पहा हे एक चक्रीवादळ आलं होतं, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ. तर ते कोणत्या देशामध्ये आलेलं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये 18 मार्च 2024 रोजी कार्पेंटेरिया खाडीच्या किनारपट्टीवर मेगन हे जे आहे हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आलेलं होतं. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपण मुद्दाम घेतलेला आहे पहा 2024च्या करंट अफेअर्स मधील. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 2014 साली कोणत्या जिल्ह्यामध्ये बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केलेले आहे? पहा, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न काय आहे? स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने
महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षी केलेला आहे? 2014 या वर्षी. कोणत्या जिल्ह्यामध्ये बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केलेलं आहे? तर तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक 4 तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 2014 साली महाराष्ट्र सरकारने बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. विदर्भातील जंगल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूवर आधारित उद्योगांच्या स्थापनेसाठी आदिवासी ग्रामीण बांधवांना असलेली प्रशिक्षणाची निकड भागवण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारलं गेलं होतं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चंद्रपूर. यानंतरचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ते 1860 पर्यंत धार्मिक सत्याच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि शेवटी ते डॅश यांचे शिष्य बनले. हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण स्वामी विवेकानंद, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राम मोहन रॉय यांच्याच बद्दल थोडीफार माहिती जाणून घेतलेली होती. तसाच हा एक प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ते 1860 पर्यंत धार्मिक सत्तेच्या शोधामध्ये भारतभर प्रवास केला आणि ते कोणाचे शिष्य बनले? तर ते बनाले होते पर्याय क्रमांक 2 स्वामी विराजानंद यांचे शिष्य. लक्षात ठेवा कधी आहे काळ? 1845 ते 1860. कोणाचा आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांचा. आणि ते कोणाचे शिष्य बनले? स्वामी विराजानंद यांचे. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना देखील केली. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न अजून पहा. तर 1875 मध्ये कोणी आर्य समाजाची स्थापना केली? तर ती केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कोणत्या ठिकाणी केली होती? तर मुंबई या ठिकाणी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे स्वामी विराजानंद. यानंतरचा प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती? पहा ताडोबा जे राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर या ठिकाणचं, तर त्या उद्यानाची स्थापना कधीची आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 31 मार्च 1955 या दिवशी ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे हे चंद्रपूर याची स्थापना करण्यात आलेली होती. आणि हे जे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे हे मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलं होतं, परंतु 1960च्या नंतर महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी ते महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आणि ताडोबा हे जे नाव आहे हे ताडोबा देव गोंड समाजाचे कुलदैवत आहेत त्यांच्यावरून पडलेलं नाव आहे पहा ताडोबा. आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 116.55 चौरस किलोमीटर एवढं आहे. आपल्याला जर विचारलं की जिल्हा कोणता आहे पहा तर जिल्हा आहे त्याचा चंद्रपूर हा जिल्हा. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो. म्हणजे जो महाराष्ट्रातील झाला होता पहा महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील कोणता 1857चा उठाव जो झाला तर तो कोणाच्या गटांची सहभागाची साक्ष देतो, म्हणजे त्यामध्ये कोणता गट सहभागी झाला होता? तर तो देखील गट आहे पर्याय क्रमांक 4 तर आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव. आणि हा जो आहे मित्रांनो धुळे जिल्हा पूर्वी खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी किंवा खानदेशी या भाषेचं माहेरघर आहे. या ठिकाणी अहिराणी तिलाच खानदेशी देखील म्हटलं जातं. तर महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर होते? पहा काय विचारलंय की सिंधू संस्कृतीचं एकमेव बंदर शहर कोणतं होतं? तर ते होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 तर लोथल हे जे शहर आहे हे सिंधू संस्कृतीचं एकमेव बंदर शहर होतं. लोथल हे गुजरात राज्यातील पुरातत्वीय अवशेषांचे एक प्राचीन स्थळ देखील म्हणून ओळखलं जातं. आणि लोथल याच शहराला मिनी हडप्पा म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लोथल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न जे आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. आणि हे सर्वच्या सर्व आपल्याला TCS पॅटर्नने प्रश्न घेतलेले होते. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासाठी आपलं चॅनल आहे पहा मराठी नोकरी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी तुम्हाला मोफत दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.